आशुभाई मारीभाई आणि त्यासोबत तेजस मस्कर यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांचे शुभेच्छाचा आम्ही स्वीकार करतोय. धन्यवाद. त्या दरम्यान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान नक्कीच करणार आहोत. अनिलजी दामले साहेब इथे उपस्थित आहेत आणि मी विनंती करेन अनिलजी आपण या आपला यथोचित मान सन्मान आपण इथे स्वीकारायचा आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण यथोचित मान सन्मान नक्कीच पार पाडतोय. सन्माननीय ज्ञानेश्वरजी बोपी साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभाचे अनिलजी दामले साहेबांचे यथोचित मान सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती जरूर करतोय. मायेची आपुलकीची उपकार साल त्याच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि सन्मान चिन्ह या स्पर्धेची गोड आठवण मोमेंट देऊन त्यांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय. थँक्यू सो मच. धन्यवाद. सर टॉस देखील आपण करणार आहोत या मुख्य व्यासपीठावरती. दोन्ही टीमचे कॅप्टन देखील इथे उपस्थित आहेत. एका बाजूला अनिकेत कुलकर्णी, दुसऱ्या बाजूला मयूर मेहर. दोन्ही टॉप क्लास प्लेयर मैदानाच्या आतमध्ये घेताना नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळतील. आणि चला यस मॅचला आपण लगेच जातोय मॅचच्या दिशेने. ओव्हर टू यू. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. पहिल्या ओव्हरचा खेळ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. पहिला डॉट त्यानंतर सिंगल, पुन्हा एकदा डॉट त्यानंतर सिंगल, पुन्हा एकदा आता ही दुहेरी धाव इथे एकवटी जाते. त्यामुळे टीमची टोटल आता स्कोरबोर्ड वरती पुढे सरकत असताना 4. त्या दरम्यान आमचे उपसरपंच साहेब भानुदासजी गायकर साहेब देखील इथे उपस्थित आहेत आणि मी त्यांना विनंती करेन या आपण आता साहेबांच्या शुभाचे टॉस आपण करणार आहोत. मी विनंती करेन भानुदासजी गायकर साहेब आपल्या शुभाचे आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅचचा एका बाजूला मयूर ग्रुप ध्रुविश 11 त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना जे हनुमान एरंजाज या दोन्ही टीम्स मध्ये मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला मयूर मेहर, दुसऱ्या बाजूला अनिकेत कुलकर्णी. यस टॉस झाला. टॉस जिंकला टीम एरंजड संघाने आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. मॅचला आपण सुरुवात करतोय. चला वेळ घेऊ नका. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. यस राहुल सर ऑडिओ. पंच शेवटच्या बरोबर एक सिंगल. पहिला बॉल डॉट, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट. सूरज दुधकरच्या साथीनं चिंट्या. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल आले. त्यामुळे धावफलक 7 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. मच्छिंद्र रामदास गायकर बॉलिंग बॅक वरती तुम्हाला पार भेटतील. 2 ओव्हरची मॅच आपल्याला जरूर पार भेटते आणि आता 2 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅक वरती मच्छिंद्र दाखल होतात या मॅच मध्ये. बॉल तयार. रिव्हर्स सेटिंग करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील लाईन पाहावी लागेल. टप्पा पडल्यानंतर भरपूर वेगाने बॉल निघून चालला. एस रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती आपल्याला पार भेटते. धावफलक 7 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल पहिल्या ओव्हर मध्ये 6 आले आणि आता या ओव्हर मध्ये तुम्ही पाहता एक सिंगल ऍड होतीये, ते देखील लेग बायच्या स्वरूपात. बरोबर फटका हा देखील चांगला आहे. पॉइंटला खेळाडू उपस्थित महेश गिरकी घेत आहेत. 2 धाबा एकवटायचा प्रयत्न होतोय आणि 3 तिघाडा काम बिघाडा असंच म्हणावं लागेल. आता या 2 धाब्यात एकवटा जातील आणि या 2 धाब्याच्या साथीने देखील धावफलक टीमची टोटल 9 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच दरम्यान आपण पाहतोय नामांकित उद्योजक सन्माननीय आदरणीय अनिलजी पाटील साहेब इथे उपस्थित होतात. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. त्याच दरम्यान सन्माननीय आदरणीय नामांकित उद्योजक भरतदादा लोंढे देखील इथे उपस्थित होतात. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. येस बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉम्बॉक्स. थँक्यू. अनुज सर आपण एक ओव्हर ज्यावेळेस संपेल त्यावेळेस नावं घ्या, कारण बिलकुल कॉमेंट्री वरती कॉन्फिडन्स होत नाही, याच्यावर नोंद घ्यायची. थँक्यू सो मच. ओके सर. 10 बॉलचा खेळ संपला आणि 10 धाबा धाबलकावरती जोडले जातील.
11 बॉलचा खेळ आता संपला आणि धावफलक 10 याकडे वरती तुम्हाला पाहायला मिळेल. मच्छिंद्र राऊंड द विकेट. शेवटचा बॉल आक्रमण केलाय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि शेवटच्या बॉलवरती हा धमाका, त्यामुळे धावफलक 16. जी भोईर साहेब आपले शुभाचे सन्मान्य अनिलजी पाटील साहेब यांचे यथोचित मान सन्मान आपण नक्कीच पार पाडतो. तदनंतर बरेचजी लोंढे साहेब देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती नक्कीच संपन्न करणार आहोत. नितीनजी भोईर साहेब या स्पर्धेचे शिल्पकार घटक, त्याच्या शुभाचे यथोचित मान सन्मान अनिल शेठ पाटील यांचं नक्कीच करतोय. नामांकित उद्योजक आहेत बदलापूरचं आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायेच्या आपुलकीचे उपकार सालत्याच्या खाद्यावरती सोपवली जाते आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ. आणि त्याच दरम्यान आपण जर पाहिला तर ट्रॉफी ब्युटिफुल मोमेंटो ही ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. संपूर्ण आयोजन कमिटी देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आमचे ज्ञानेश्वर भोपी देखील आहेत, नितीनजी भोईर साहेब देखील आहेत. संपूर्ण आयोजन कमिटी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. भरपूर मेहनत त्यांनी देखील घेतली आहे, माध्यमातून ही स्पर्धा जरूर पाहायला मिळते. थँक्यू सो मच, धन्यवाद, आभार व्यक्त करतोय. येस चला, थँक्यू सो मच. जावे मैदानाच्या दिशेने. चला, वेळ घेऊ नका, कुठलाही अधिक वेळ खर्च करू नका आणि मॅचला लगेच आपण सुरुवात करणार आहोत. इनिंग नंबर 2 ला सुरुवात करतो. येस, बॅक टू क्रिकेट, ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. चला, वेळ घेऊ नका, स्पीडअप करा, कारण की वेळ भरपूर झालाय. भरपूर मॅचेस कव्हर करायचे. प्लीज स्पीडअप करणं गरजेचं आहे. प्लीज. चला, याच्यानंतर जर्मन एरनझाड आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला टीम तुम्हाला पाहायला मिळेल, ते म्हणजे मयूर ग्रुप. दोन्ही टीम्स देखील रेडी राहा, वेळ घेऊ नका. थँक्यू सो मच. मॅचला सुरुवात, पहिला बॉल बिगिट केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक झेल तिथे टिपला जातोय आणि अखेर रुपेश गायकर आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय देबाला मैदान सोडावं लागेल. फर्नस बा
थँक्यू सो मच. सलगचा दुसरा धक्का लागला. आता नवीन बॅटर मात्रावरती महेश दाखल होतोय. ध्रुवी शिलेपण बदलापूर हा संघ तुम्ही पाहताय. त्यांच्या विरोधात आता इरंजाड अशी बाज पदरावरती रंगेल. आज प्रतीक शेठ आणि मयूर शेठ भरपूर खुश असतील, कारण त्याच्या गैर उपस्थितीमध्ये संघ चांगली कामगिरी करतोय. भन्नाट बेक त्यासोबत अचूक टप्पा डॉट बॉल. आणि त्यातल्या त्यात आज निरंजन भाऊ सर्वात खुश जर कोण असेल तर तो 4.5. त्यामुळे त्याचंही कौतुक व्हायला हवं. नवीन बॅटर मात्रावरती महेश गायकर. बिग हिट करण्याचा प्रयत्न. सलगचा चौथा डॉट बॉल येईल का? कॅच ड्रॉप आणि स्ट्राईक मिळाली आहे. मयूर ग्रुप थोडस बाजूला उजव्या हाताला आणि घेत हेतू थोडस बघा. धीरज पेसेकरचं काम ओके, एकदम टेन्शनच नाही कोणाला. 4 बॉलचा खेळ संपला आणि आता धावफलक फक्त आणि फक्त 1 धाव. धावफलकावरती तुम्हाला बॉल मिळेल. फुलटॉस बॉल फटका हा देखील फसला की काय? खेळाडू पुढे सरकतोय. झेल स्वीकारायचा प्रयत्न. अजून एक झेल टिपलाय. या मॅचची गोल्डन विकेट रुपेश गायकरला. मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. सलगचे 2 झेल टिपलेत. नितीन मात्रे यांचे बंधू आहेत. अप्रतिम खेळ. चला डीजे मास्टर आपण थांबा जरा, आता आपण विश्रांती घ्या. आपण थोडस फास्ट मॅच संपन्न करू. नवीन बॅटर मैदानावरती तुषार गायकर दाखल झालेत. पाच बॉलचा खेळ संपलाय. मोठा फटका घेण्याचा हा देखील प्रयत्न होता. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. फक्त धावफलक 2 या कडावरती तुम्हाला पाल मिळेल. त्यामुळे अजूनही या बाजमध्ये 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 बॉल मध्ये धाबा चेस करावा लागतील 15. स्पर्धेमध्ये खर तर आमचा शेवटचा टर्न. इथून आम्हाला पुन्हा एकदा पुढच्या स्पर्धेसाठी जायचं आहे. साई एकविरा चषक या स्पर्धेमध्ये आम्ही जाणार आहोत आणि आज खर तर आयोजकाची दिलगिरी व्यक्त करू, कारण दरवर्षीप्रमाणे आम्ही खर तर पारितोषिक समारंभ देखील आमच्या हस्ते आम्ही आमच्या मुखातून करत असतो. परंतु आज मात्र रोशनजी संते आणि अनुजी मोरे यांच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी देत असताना आम्ही देखील पुढे सरकणार आहोत. मी आभार व्यक्त करील या स्पर्धेचे शिल्पकार नितीनजी भोईर, ऋतिकजी भोईर, प्रसाद भोईर, नरेश भोईर, त्यासोबत पूर्ण आयोजन नियोजन कमिटी ज्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला आणि सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेमध्ये आम्हाला समोरच्या करण्याची संधी दिली. त्यासोबत आपण आभार व्यक्त करतो आमचे स्कोरर मित्र डीजे महेश, त्यासोबत 7 स्टार लाईव्हची पूर्ण टीम आणि त्यासोबत तिन्ही पंच, तुमचे आभार. ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्हाला पाल मिळेल. नितीन आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. 6 बॉल मध्ये 15 ची गरज असताना पहिल्या बॉल वरती 2 धाबा इथे एकवटल्या. तुषार गायकर यांनी 2 बॉल 2 षटकार मारले तर 1000 रुपये देण्यात येतील ओमकार गायकर यांच्याकडून आणि रोहित गराटे यांच्याकडून देखील. 4 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. या बादमध्ये अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक. 13 धाबा इथून चेस करावा लागतील. लाईन चेक करावी लागेल. इथे घडले काय? दोन्ही बॅटर एका एंड वरती आपल्याला जरूर पार मारलं, परंतु पंच बोलतायत अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाबा इथे बाल केली आहे. 12 धाबाची गरज. या बाजमध्ये 5 बॉल 12 धाबा चेस होतील की रोखल्या जातील. हा सामना खरं तर आपण पाहतोय पहिल्या ओव्हर मध्ये धाबा झाल्या नाहीयेत. तिथे फक्त 2 धाबा आणि त्यानंतर संघ थोडंसं अडचणी सापडलाय, परंतु आता 5 आकड्यावरती धावफलक. ड्राईव्ह करायचा प्रयत्न ऑन साईडला खेळत आहे जरूर. डीप मध्ये लॉंगर वरून क्षेत्ररक्षक पोहोचतोय. 2 धाबा एकवटण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धाबा प्रचंड वेगाने एकवटल्या जातील. आज रविदादा वायले देखील जोडले गेले त्या टीम मध्ये. त्यांची चिरंजीव तोलपांच्या भूमिकेत बिहरला आपण पाहतोय. त्यांचे वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यामुळे अजूनही 4 बॉल 10 धाब्याची गरज.
इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला, बरदा वेगानं बॉल निघून चाललाय एससी रक्षकाच्या हातामध्ये. तिथे देखील चेंडू निसटला, परंतु आता स्वतःवरती विश्वास दाखवलाय, त्यामुळे 3 बॉल मध्ये 10 धावा इथून चेस करावा लागतील. आज जे मच्छिंद्र गायकरनं केलंय ते मात्र तुषारला देखील करावा लागेल या मॅच मध्ये. इथे घडले काय तर एक चिक्के सिंगल एकवटी जाईल आणि आता या बाईच्या स्वरूपात एक सिंगल बेल, त्यामुळे 2 बॉल 9 धावा इथून चेस करावा लागतील. महेश आले स्टाकी वरती. हा सामना जवळपास मी म्हटलं की वसार संघाच्या विरोधात दापोली संघ चांगली कामगिरी करेल, परंतु शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार आणि त्यानंतर दुधकरची गोलंदाजी आपण पाहिली आहे. हा ट्रॅकर खेतला ऑन साइडला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये खेळाडू पोहोचतील, त्यांच्या अबाकाच्या बाहेर. सामना जिवंत आहे अजून या मॅच मध्ये. शेवटचा 1 बॉल, आता 5 धाबाची गरज आहे, त्यामुळे कंपल्सरी येथून या धाबा चेस कराव्या लागतील. आज सकाळी आपण पाहिलं असाल कुळगाव बी संघाच्या विरोधात मच्छिंद्र गायकरनं सलग आपण पाहिलं होतं 2 बॉल 2 षटकार ठोकत असताना 2 बॉल मध्ये 12 धाबाची गरज होती, तो सामना जिंकला होता. परंतु आता या मॅच मध्ये 1 मध्ये 5 ची गरज असताना सामना जाणार कुठे, वसार की दापिवली. 1 षटकारासाठी रोहित गराटे यांच्याकडून 2000 रुपये महेश गायकर साठी. शेवटचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, अभिनंदन टीम वसार, तर हार्ड लक टीम दापिवली. थँक्यू सो मच. या स्पर्धेमध्ये आमच्यावरती जिम्मेदारी दिली, पुन्हा एकदा आभार आपण व्यक्त करतोय आणि इथेच थांबतोय. जय भवानी, जय शिवराय, जय क्रिकेट. इसरा वेग घेऊ नका, आपण मॅचला लगेच सुरुवात करणार आहोत. एका बाजूला आपण पाहतोय खेळताना जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड आणि तुझ्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम ध्रुवीश 11 मयूर